नमस्कार. तुमच्याबरोबर कधी हे घडलं आहे का? कधी रस्त्यातून जाताना एखादा अनोळखी व्यक्ती तुम्हाला भेटतो किंवा एखाद्या नवीन ठिकाणी जॉबला लागल्यावर, एखाद्या नवीन शहरात गेल्यावरती एका नवीन व्यक्तीसोबत तुमची ओळख होते. ती व्यक्ती कोण, तिचं नाव काय, ती कुठून आली, तुम्हाला काही ठाऊक नसतं. पण तरी देखील आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीची आपल्याला ओढ लागते. त्याच्याशी संबंधित एक कविता मी केलेली आहे. कवितेचं नाव आहे ओढ. ओढ एकती या मनाची, उमजून काही कळली नाही. ओढ एकती या मनाची, उमजून काही कळली नाही. एक कडी बघ उमलून गेली, एक कडी बघ उमलून गेली, पण फुलास काही वळले नाही. तुम्हाला तो व्यक्ती आवडलाय, पण त्याला हे माहिती आहे का की तुम्हाला तो आवडलाय? म्हणून मी म्हणते की एक कडी बघ उमलून गेली, पण फुलास काही कळले नाही. मंद वाऱ्याची झुळूक जणूही, मंद वाऱ्याची झुळूक जणूही, प्रीतमनीची फुलवित जाई. मंद वाऱ्याची झुळूक जणूही, प्रीतमनीची फुलवित जाई. वेड्या मनाची गतही कसली, क्षणोक्षणी मन झुरवित जाई. अबोल हे नाते असले. तुमचं आणि त्या व्यक्तीचं बोलणं झालं असेल तर ठीक, पण नसेल झालं तर आखो ही आखो में सुरू असतं. अबोल हे नाते असले, अनोळखी हृदयात गुंतते. अबोल हे नाते असले, अनोळखी हृदयात गुंतते. ओळखीचे सूर गवसता, अनुरागी मन न्हाऊन निघते. तुमच्या आवडीनिवडी एकत्र यायला लागल्या, तुमचे आवडीची ठिकाणे एकत्र आली की मग तुम्हाला असं वाटतं की अरे हाच तो व्यक्ती जो मला हवा आहे माझ्या आयुष्यामध्ये. म्हणूनच मी म्हणते की ओळखीचे सूर गवसता, अनुरागी मन न्हाऊन निघते. भोवतीचे जग असे रोजचे, भोवतीचे जग असे रोजचे, तरी परीकथेचा आभास होई. भोवतीचे जग असे रोजचेच, तरी परीकथेचा आभास होई. या कथेची राजकुमारी, होऊनी वाट कुणाची पाही. आभासी या जगामधुनी, आभासी या जगामधुनी, मन पुन्हा सत्यात उतरते. आभासी या जगामधुनी, मन पुन्हा सत्यात उतरते. एकटे मन पडले की मग पुन्हा प्रेमाची ओढ लागते, पुन्हा प्रेमाची ओढ लागते. थँक्यू सो मच.